हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल जाऊया गोष्टींच्या गावा यामध्ये। आज आपण कथा ऐकणार आहोत जिचं नाव आहे भोजन भाऊ आणि ज्याचे लेखक आहेत द मा मिरासदार। वेगवेगळ्या धंद्यातील माणसे दिसायला वेगवेगळी असतात। मला वाटते प्रत्येक धंद्यासाठी परमेश्वराने शरीराचा वेगळा साचा बनविलेला असावा। काटकुळा, उंच, बारीक डोळ्यांचा आणि बावळट मुद्रेचा साचा हा कारकुनाचा हे उघड आहे, फार तर मास्तर, पण यापलीकडे नाही। थुलथुलीत अंग, गोबरे गाल, 2 हुनवट्या, नकटे नाक, हे सगळे वर्णन कोणातरी गर्भश्रीमंताचे काहीही न करणाऱ्या चिरंजीव या व्यक्तीचे हे काय सांगायला पाहिजे। असे अनेक साचे निदान माझ्या डोळ्यासमोर तरी येत असतात। सहसा ते कधी चुकत नाहीत। भटजी म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर असेच चित्र येते। वाढलेली दाढी, काळे कुट्ट धोतर, गुंड्या नसलेला सदरा, प्रशस्त वळकट्या असलेले पोट, गरगरीत देह, ही माझी कल्पना खरी असो अगर नसो, निदान आमचे दामू भटजी तरी असे आहेत खरे। कदाचित त्यांना पाहूनच माझ्या मनात हे चित्र उभे राहिले असेल। काही काही माणसे आयुष्यभर कधी बदलत नाहीत। ती शरीराने तर तशी राहतात, पण मनानंही तशीच राहतात, अगदी काळ्या कुळकुळीत पाषाणासारखे। कितीही पाणी वरून जाऊ द्या, डंक नाही। दामू भटजींना लहानपणी जसे मी पाहिले तसेच पुढे कित्येक वर्षे पाहिले। लहानपणी ते जसे बोलत तसेच आजही बोलतात। त्यांच्या आवडीचा विषय म्हणजे जेवण, त्याशिवाय दुसरी गोष्ट त्यांना माहीत असेल की नाही मला शंकाच आहे। श्राद्धाला, पारण्याला दामू भटजी जेवायला येत। एखादे विरासन घालावे त्याप्रमाणे मांडा ठोकून जेवायला बसत। पहिला भात, दुसरा भात असे करता करता लाडू यायचे। 10-20 लाडू सहज गडप होत। मग आग्रहाचे 2-5, त्यानंतर मागचा भात। पोट एखाद्या फुटबॉलसारखे दिसू लागले म्हणजे त्यांची मुद्रा चित्रातल्या देवतेसारखी प्रसन्न दिसायची। पोटावरून डावा हात फिरवत ढेकर दिली की सगळी पंगत दणाणून जायची। जेवण उरकून पान खात बसली स्वारी की अघळपघळ गप्पा सुरू व्हायच्या। आम्हा पोरांना उद्देशून अण्णा म्हणायचे, कसलं लेको जेवता, पोट पाठीला भेटायला गेलेलं तसंच। या वयात किती खाल्लं पाहिजे महाराजा, नरड्यात नुसतं बोट घातल्यावर लाडू कसे गडबड वाजत राहिले पाहिजेत। हां, हे ऐकले म्हणजे आम्ही पोरं हसायला लागत असू। मग ते आमच्याकडे गमतीदार चेहरा करून पाहत पानाच्या शिरा काढीत असत। माझ्यासारखा एखादा फाजील चौकस बुद्धीचा मुलगा त्यांना विचारी, दामू अण्णा तुम्ही आज किती लाडू खाल्ले? कोणाला एकानं मोजलेत? मोजून खायला आम्ही शहरगावची माणसं थोडीच आहोत। 20 लाडू? अरे सहज। बापरे बापरे, काय एकदा 32 लाडू खाल्ले होते मी, समजलास? अशीच लागली पैज। मग दामू भटजी त्या पैजेची रोमांचकारी हकीकत रसाळपणे वर्णन करून सांगत। कुठल्या तरी भटजींची श्राद्ध होते। या भटजींनी जेवणात एकदा 32 लाडू पचविले होते। त्याची आठवण म्हणून श्राद्धाला आलेल्या एका तरी भटजीने एवढे लाडू खाऊन कैलासवासी झालेल्या आत्म्यास पुन्हा एकदा शांती द्यावी अशी यजमानांची इच्छा होती। बाकी कोणी तयार झाले नाही। अखेर एकटे दामू अण्णा उठले म्हणजे जेवायला सरसावूनच बसले। 15-20 पर्यंतचे लाडू त्यांचे नेहमीचे दोस्त। पुढे थोडे कठीण गेले, पण 25व्यापासून एक लाडूला पावली पावली दक्षिणा सुरू झाली। मग काय, पुन्हा अंगात उत्साह संचारला। अखेर 32वा लाडू संपला तेव्हा मंडळींनी टाळ्यांचा गजर केला। दामू अण्णांनी पैज जिंकली। कुणीतरी मोठ्या माणसाने म्हटले, कसे काय खाल्ले एवढे लाडू तुम्ही? देव जाणे बुवा, 32 म्हणजे कहर झाला देवा। लगेच दामू भटजी तेजस्वी वाणीने सांगत, अरे प्रॅक्टिसने प्रॅक्टिस वाढते। कामाचा गुरु। 25वा लाडू हा 26व्याचा गुरु असतो, 26 हा 27व्याचा। काय समजलं? असे हे दामू भटजी। जुन्या दिवसांची आठवण आली म्हणजे भटजींची रसवंती धो धो वाहू लागे। त्यांची मुद्रा वेगळ्याच तेजाने चमकू लागली। डोळ्यात जुनी स्वप्ने गोळा झालेली दिसत। उदासवाणी मुद्रा करून त्या जुन्या आठवणींची सगळी गोडी त्या आठवणीने चाखत नाना गोष्टी सांगत। पूर्वी म्हणे रुपयाला 16 शेर दूध होते। गवळ्याच्या घरी घागरीच्या घागरी दूध शिल्लक राहत असे। गवळ्याची स्वतःच्या घरासाठी एक जानी म्हैस असते, तिचे दूध विकायचे नसते। या म्हशीचे दूध शिल्लक राहिले म्हणजे पंचायत होई। बाहेर फळ्यावरून उघडे वागडे झोपलेले पैलवान तरणे बांडगडी त्यांना गवळणबाई पहाटे रात्री उठवून बळेबळेच 2-2 शेर दूध पाजीत। आणि दूध म्हणजे नुसते चिखलासारखे। गावात जेवणे, समाराधना,
पारणी यांचा सतत धूमधडाका चाललेला असे. रोज कुठेतरी जेवायला निमंत्रण असेच, काही वेळा एकापेक्षा जास्त वेळा. मग आम्ही यजमानाला रोखठोक विचारायचे. दामूभटजी रंगात येऊन सांगत, बेत काय आहे बोला. पुरणपोळी म्हटलं की ब्राह्मण म्हणून बाकी पोरं लंगोटीवाली द्यायची पाठवून. रव्याचे नाही तर राघवदासाचे लाडू असले तर नवशिके उमेदवार लोक, आणि श्रीखंड, बुंदीचे लाडू, आमरस असले भारदस्त काही असले तर स्वतःच केस हातात घ्यायची, नाहीतर वेळ नाही म्हणून खुशाल सांगायचो आम्ही. दामूभटजींचे म्हणणे काही खोटे नव्हते. एकेकाळी आमच्या या क्षेत्रात तशी समृद्धी होतीच होती. ब्राह्मण म्हटल्यावर कुणाला कधी पोटाला कमी पडले नाही. चातुर्मासात तर परगावच्या भाविक मंडळींनी गाव नुसते गजबजून जाई. प्रतिदिनी ब्राह्मण भोजने चालत. शेकडो ब्राह्मण जेवत. खोली भरभरून बुंदीचे लाडू केले जात. भाताचे हंडे, आमटीच्या काहिली, भाज्यांचे हौद. नव्या माणसाने हा प्रकार पाहिला तर त्याचे बोट झटकन तोंडात जाईल इतका सगळा अवाढव्य प्रकार. नुसते पाहूनच एखाद्याचे पोट गच्च भरत असे. अशावेळी जेवणावळीत दामूभटजींचा संबंध जन्म गेला. त्याची रसाळ वर्णने त्यांच्याच तोंडून ऐकावीत. मान हलवून ते सांगत, बुंदीचे लाडू म्हणजे अगदी किरकोळ गोष्ट. किती खायचे न किती टाकायचे याला सुमार नाही. आणि वाढायचे म्हणजे एक एक नाही, एकदम 4-4, 5-5. हां, प्रत्येकाच्या पानात 8-8, 10-10 लाडू आपले पडलेले आहेत. नको नको म्हटलं तरी 4 चौघांनी हात धरून परात ओतायचीच पानात. खाल्ले खाल्ले, राहिले राहिले, शेवटी भर पंक्तीत मारामाऱ्या व्हायच्या. लाडू फेकून मारायचो आम्ही एकमेकांना. तुमचेच टेनिसचे चेंडू उडाल्यासारखे लाडू भराभर उडायचे, इकडून तिकडे तिकडून इकडे. एकदा तर मी असा लाडू फेकून मारला, लागला झालं चुकून यजमानालाच. बसला पोटात गपकन आणि गडी तसाच आडवा झाला. 2 दिवस काही उठला नाही अंथरुणातनं. अशा एक एक गोष्टी महाराज. अनेक युद्धात भाग घेऊन पराक्रम गाजवून निवृत्त झालेला एखादा सेनाधिकारी ज्याप्रमाणे मिशीला पीळ भरीत आपल्या कर्तृत्वाच्या गोष्टी 4 मंडळीत सांगतो, त्याप्रमाणे दामू अण्णा या गोष्टी सांगत. त्या ऐकताना अभिमानाने फुललेला त्यांचा चेहरा बघण्यासारखा असे. खरोखर जेवण म्हणजे दामूभटजींच्या आयुष्यातले इति कर्तव्य असावे असे ऐकणाऱ्याला वाटे. त्यासाठीच त्यांना हा दुर्लभ नरदेह लाभला असावा असे वाटे. आणि भटजींच्या आयुष्यात दुसरे काही महत्त्वाचे घडलेच नाही. अगदी लहानपणापासून ते या एकाच चाकोरीने चालत राहिले. आईबाप लहानपणीच वारले, त्यामुळे आमच्या या चरित्रनायक दामूचा सांभाळ त्याच्या मामांनी केला. भिक्षुकी, वैदिकी शिकवण्याची त्यांनी आपल्या परीने खटपट केली, पण थातुरमातुर 4 मंत्र शिकण्यापलीकडे दामूची मजल गेली नाही. दिवसभर नदीवर डुंबावे, गावातून टवऱ्यासारखे हिंडावे आणि मिळेल ते जेवावे, यात दामूचा जीव फार रमला. बाहेर जेवण नसेल त्यावेळी दामू घरी जेवी आणि भाकऱ्या बडवून बडवून मामीचे डोळे पांढरे होत. एकदा दामू जेवायला बसला की काही वेळा मामाचे सगळे घर उपाशी राही. अर्थात हे फार दिवस चालणे शक्यच नव्हते. मामाने दामूला घरातून हुसकावून लावले आणि मग मुंज झालेला हा पोरगा लहानपणापासून बाहेरच जेवू लागला. बालवयातच त्याने या कलेत नाव मिळवले. लोकांनी कौतुक करावे एवढी प्रगती केली. त्यावेळच्या रोमहर्षक गोष्टी भटजी अजून सांगतात. गरीब माणसांची लग्ने होत नाहीत. भटजींना तर शेंडाबुडका काहीच नव्हता. उत्पन्न काडीचेही नव्हते. उद्योग कसलाही नव्हता. तरी पण भटजींचे लग्न झाले खरे. कसे झाले देव जाणे. जगात एकापेक्षा एक गरजू माणसे असतात. अशाच कोणीतरी नडलेल्या मुलीच्या बापाने आपला भार त्यांच्या शिरावर टाकला. पुढे भटजींना 4-2 मुलेबाळेही झाली. संसार वाढला. ओढगस्त कमालीची झाली. पण भटजींचे आयुष्य काही बदलले नाही. ते स्वतः एकटे बाहेर जेवायला जात. आता ते पोरेबाळे घेऊन जाऊ लागले. इतकाच फरक झाला. बायकोही सवाष्ण म्हणून कुठे कुठे जेवून येई. घरी चूल एखाद्याच वेळी पेटायची, पण त्याही वेळी घरात पुरेसे नसे. पण दामू अण्णांना त्याची कधी खंत वाटली नाही. दक्षिणेचे पैसे बायकोच्या स्वाधीन करण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही. बायको फारच कातावली तर खुशाल देवळात जाऊन गार फरशीवर झोपत. परस्पर जेवायला जात. मग घरी काही हो. असे वर्षानुवर्षे चालले. या 30-40 वर्षात केवढी तरी स्थित्यांतरे झाली. बाहेर केवढे तरी बदल झाले. एक प्रचंड महायुद्ध जगात होऊन गेले. स्वातंत्र्याची महान आंदोलने देशात घडली. समाजात केवढ्याल्या उलथापालथी झाल्या. समाज तळापासून ढवळून निघाला. कर्मकांडे कमी झाली. जातीपातीची बंधने पुष्कळच ढिली झाली. नाना गोष्टी झाल्या. पण दामू अण्णांच्या आयुष्याला या गोष्टींचा कधीच स्पर्श झाला नाही. यजमान, निमंत्रण, जेवणखाण, भात, लाडू, दक्षिणा या पलीकडे त्यांना कशाशीच कर्तव्य नव्हते. या सगळ्या गोष्टींचा जेवणखाणाशी काही संबंध आला तर मात्र दामू अण्णा त्याविषयी आवेशाने बोलत. नेहरू पंतप्रधान झाल्यावर दामू अण्णांना बाकी काही विशेष वाटले नाही.
चैन झाली बेट्याची. आता काय, रोज शिरापुरी खाईल, एखाद्या दिवशी मलई खावीशी वाटली तर खाईल, त्याला कोण विचारणार आहे, एवढेच उद्गार त्यांनी काढले. बाकी काही खोदून विचारले तर आम्हाला त्यातले काय कळते आहे, या पलीकडे भाषा नाही. 15-20 वर्षे दामोबटजी असेच राहिलेले मी पाहिले. त्यात कसलाही बदल मला दिसला नाही. पुढे रेशनिंगचा काळ आला आणि दामोबटजींचे फार हाल झाले. लोकांना स्वतःच्या पोटापुरती अन्न मिळायची पंचायत झाली. तिथे दुसऱ्याला जेवणे कोण घालतो? ब्राह्मण भोजने, सदावर्ते, लग्नातल्या पंक्ती, पारणी, दामोअण्णांचे एक एक बुरुज ढासळून पडू लागले आणि फार कठीण दिवस आले. त्यातून दामोअण्णा आणि त्यांचे पोट सगळ्यांच्या माहितीचे. 5 ब्राह्मणांचा स्वयंपाक एकट्याने गट्ट करणाऱ्या या महाब्राह्मणाला बोलावतो कोण? दामोअण्णांना अधूनमधून फाके पडू लागले. काही दिवस पाहिले आणि मग त्यांनी एक दिवस निराळीच युक्ती योजली. रोज सकाळी मंडईत जाऊन तपकीर ओढीत कट्ट्यावर बसायचे. समोरच केळीच्या पानांची 1-2 दुकाने होती. कोण पानांचा बिंडा घेतो इकडे बारीक लक्ष. 5-50 पानांचा मोठा जुडगा एखाद्याने घेतलेला दिसला की भटजी तपकीर धोत्राला घाईघाईने पुशीत उठत त्या माणसाच्या पाठीमागे जात. आपला पाठलाग होतो आहे ही त्या बिचाऱ्याला काहीच कल्पना नसे. तो घरगाठी भटजी बुवा पोट सावरीत मागून येत, घर नीट न्याहाळून पाहत, काय प्रयोजन आहे याची आपसात चौकशी करत मग पुन्हा मंडईतला कट्टा गाठायचा. आणखी एखादे भक्ष दृष्टीस पडले तर हेरून ठेवायचे. दुपारचे 12-12:30 झाले. माथ्यावर सूर्य आला की पळी पंचपात्री घेऊन दामोअण्णा त्या घराच्या अंगणात बरोबर उभे. कोणीतरी ओसरीवरून विचारी, का हो, काय काम आहे? भटजी दोन्ही हात जोडीत, चेहरा हसतमुख आणि नम्र, महाराज आज आपल्याकडे बेत आहे. ओसरीवरच पाने मांडलेली असत, पाठ रांगोळ्या चाललेल्या असत, वाढणाऱ्या बायकांची लगबग सुरू असे, त्यामुळे कोणाला काही म्हणता येत नसे. बरं मग? नाही, ब्राह्मण अतिथी दाराशी आला आहे, भुकेलेला आहे, जेवायची इच्छा आहे, आपल्या पंक्तीला बसून. ऐन दुपारच्या वेळेला मंडळी जेवायला बसत असताना भुकेलेला ब्राह्मण आला तर नाही कसे म्हणायचे? राग येवो, बरे वाटो, पण विरोध कोणी करू शकत नसे. या बसा म्हणून त्यांची संभावना होई. मग भटजी शांतपणे ओसरी चढत, पानाजवळ पळी पंचपात्रे ठेवून मांडी घालून काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखे पुटपुटत राहत. जेवताना सावकाश काळजीपूर्वक जेवत, लागेल ते मागून घेत, मेथकूट चटणीपासून मुख्य पक्वान्नापर्यंत अनेक लहान सहान पदार्थांची चव ते मोठ्या रुचीने घेत. पातळ भाजी फक्कट झाली आहे, पंचामृत अगदी नामांकित आहे, लाडू चांगला भाजला आहे, असे अभिप्राय गृहिणींजवळ निस्संकोचपणे व्यक्त करीत. आग्रहाची त्यांच्या बाबतीत गरजच नसे. हे झाले अनोळख्या घरी. ओळखीचे घर असेल तर मग प्रश्नच येत नसे. तिथे भटजी विनासंकोच येऊन थेट पाटावर बसत. पान वाढले की जेवत, विडा खाऊन यजमानांचा निरोप घेत. कुणी काही बोलत नसे. मधली 10-5 वर्षे भटजींनी अशीच घालवली आणि मग भटजी हळूहळू म्हातारे झाले. त्यांची पाठ वाकली, पोटावर वळ्या पडल्या, दात पडले, पोटाच्या बारीकसारीक तक्रारी सुरू झाल्या. दामोअण्णांचे पोट थकले नाही, पण शरीर मात्र थकले. मधली 10-12 वर्षे मी गावी नव्हतो, शहर गावी होतो. या काळात मी केव्हा तरी मधून घरी यायचो. त्याच वेळेस घरात काही कार्य असले की हमखास दामोअण्णांची आठवण येई. एखाद्या वेळी ते जेवायलाही येत आणि मग गप्पा गोष्टी होत. पण अलीकडे मी त्यांना विसरून गेलो होतो. परवा सहज घरी पारणे झाली. घरची, नात्यातली 10-20 माणसे सगळी जेवायला होती. पाट मांडले होते, रांगोळ्या घातल्या होत्या आणि केळीच्या पानावर नाना जिन्नस वाढले होते. आम्ही सगळे जेवत होतो. माझ्या शेजारीच एक 12-14 वर्षाचा ब्राह्मणाचा लंगोटीवाला पोरगा मांडी घालून जेवत होता. मध्येच त्याने द्रोणाखालची भाजी काढून खाल्ली. मला म्हणाला, बटाट्याची भाजी झोकात झाले. इतक्या चवीने जेवणारा हा पोरगा पाहून मला आश्चर्य वाटले. निरखून पाहिले. लगेच शंका मनात आली. मी त्याला विचारले, कोणाचा रे पोरगा तू? जेवणाकडे असलेले लक्ष यत्किंचितही न ढळू देता तो संथपणे म्हणाला, दामू भटजींचा. दामू भटजींचा? हां, दामू भटजी नाही आले जेवायला? खरं म्हणजे तेच यायचे. भजी तोंडात कोंबीत दामू भटजींचे चिरंजीव म्हणाले, नाही आले. का? आम्ही पाठवत नाही त्यांना आता. कुठं काही असलं तरी. कशासाठी? उगीच म्हातारा किरकिर करतो, दात सगळे पडलेत, चावत नाही, पोट बिघडले, पण भरमसाठ खातात अजून. मग रात्रभर विवळत असतात. पोरगा निघून गेला तरी माझ्या डोक्यात दामू भटजींचेच विचार घोळत होते. मी इकडे तिकडे विचारले. पोराने खरे तेच सांगितले होते. भटजींना आता काही सोसत नसे, चावत नव्हते. मधुमेहाने त्यांना पक्के घेरून ठेवले होते. वयोमानाप्रमाणे त्यांना त्रास होत होता, पण त्यांची जीभ तशीच तल्लख होती. म्हातारपणामुळे तिला आणखी बळ आले होते. काहीतरी गोड खायला मिळावे म्हणून ते एकसारखे ओरडत खेकसत, पण मधुमेहामुळे कुणी त्यांच्यावर दया करीत नव्हते. भटजींची उपासमार चालली होती.
ऐकले आणि थोडेसे वाईट वाटले. हे सगळे बरोबर आहे असे वाटूनही मन चुकचुकले. केव्हा तरी दामूअण्णांना भेटले पाहिजे असे मनाशी ठरवून टाकले. आणि आश्चर्य असे की त्याच दिवशी संध्याकाळी वाळवंटात भटजींची अचानक गाठ पडली. संध्याकाळ संपत आली होती. अंधार पडू लागला होता. जड जेवणामुळे सुस्तावलेले अंग मोकळे करावे म्हणून मी एकटाच फिरत होतो. आसपास माणसे फिरत होती. कोणी गप्पांचा अड्डा टाकला होता. चिवडेवाल्यांच्या आरोळ्या ऐकू येत होत्या आणि पोरे दंगामस्ती करीत पळत होती. या गर्दीतून जरा बाजूला जावे म्हणून मी झपाझप पावले उचलली आणि म्हातारे दामूअण्णा दिसले. मऊसूत वाळूत पाय पसरून भटजी एकटेच उघडे बसले होते. त्यांची मुद्रा उदास होती. तोंडाचे बोळके झाले होते. कातडी सुरकुतलेली होती. शेजारीच फडक्याचे लहानसे गाठोडे बांधलेले होते. चालता चालता थबकलो. जवळ जाऊन हाक मारली. काय दामूअण्णा, काय चाललंय? डोळ्यावर हात ठेवून भटजींनी माझ्याकडे निरखून पाहिले. ओळखलं नसल्यासारखा त्यांचा चेहरा झाला. कोण? मी ओळख करून दिली तेव्हा त्यांचा चेहरा खुलला. वा वा, आता आलं लक्षात. तुमच्या घरी नेहमी जेवायचो ना आम्ही. फार छान होत असायचा स्वयंपाक. पारणं काय, श्रावणी शुक्रवार काय, वा वा. खीर काय, लाडू काय. गेले ते दिवस. भटजींनी सुस्कारा सोडला. काय, कसं काय चाललंय? काही नाही, चाललंय आपलं. झालं म्हणजे? मी जवळच वाळूत बैठक मारली. काय हल्ली धर्म राहिलाय कुठं? जेवणी खाणी सगळे बंद. कोणी बोलवत नाही. आपण होऊन गेलो तर कोणी बसा म्हणत नाही. पोरं बाळ उर्मट झालीत. उपासमार करतात माझी. आपण ओरपतात बाहेर आणि मला उपदेश करतात. खाऊ नका, पोट बिघडेल, त्रास होईल. हलकट लेकाचे. भटजी तावातावाने बोलत होते. मला हसू येत होते आणि त्यांची किवही येत होती. असे करू नये त्यांनी. करतात ना. आणि मी कुठे चाललो तर बाहेर जाऊ देत नाहीत. अरे आम्हालाही पोट आहे. एकजण बासुंदी खाऊन येतो, एकजण आंब्याचा रस हाणतो. ढेकरा देत माझ्यासमोर कार्टी घरी येतात. अरे इकडे माझा जीव तडफडतो, पण विचारतो कोण आम्हाला? बराच वेळ दामूअण्णा पोटतिडकीने बोलत होते. मी शांतपणे ऐकत होतो. अधूनमधून होकार देत होतो. मान डोलावित होतो. चिवडेवाला मोठमोठ्याने ओरडत जवळपास हिंडत होता. भटजी त्याच्याकडे एकसारखे बघत होते आणि बोलत होते. मला ते कळत होतं, पण तरीही मी दुर्लक्ष करीत होतो. अंधार आणखी वाढला तसा मी उठलो. म्हटले, बरं आहे दामूअण्णा, जातो मी आता. मान हलवीत भटजीने विचारले, काय अलीकडे नवल विशेष तुमच्याकडे? पारणं बिरणं आहे की नाही? होईल ना, त्यावेळी बोलावणं पाठवतो तुम्हाला. विसरू नका. नाही नाही, आम्हीही निघालोच. चला. भटजीही हळूहळू उठले. जवळच ठेवलेले लहानसे गाठोडे त्यांनी उचलले. मला उगीचच कुतूहल वाटले. काय आहे दामूअण्णा यात? काही नाही, वाळू. दामूअण्णांनी गाठोडे पसरून दाखवले. खरोखर मौसूत वाळू त्यात होती. वाळू कशाला? भटजी चालता चालता थांबले. सांगू कशाला? सांगा. मीही थांबलो. काय सांगू दादा तुम्हाला? तुमचा विश्वास बसायचा नाही. तुम्ही म्हणाल काय वेड्यासारखं बोलतोय हा दामूअण्णा, पण देवाची शपथ घेऊन सांगतो, खोटं नाही. आतडे पिळवटून दामूअण्णा बोलत होते. सांगा, माझा विश्वास आहे. जीभ मोठी शिंदळ आहे दादा. सारखं तिला गोड खावंसं वाटतं. काही गोड नसलं तर दुसरं काहीतरी निदान. पण आणू कुठून? डोकं भणभणतं. शेवटी ही वाळू तोंडात घालतो, बसतो चावत. तेवढंच बरं वाटतं. कानाला काहीतरी भयंकर वाटले. क्षणभर मला काही सुचेना. भटजींच्या दिनवाण्या तोंडाकडे उगीच बघत राहिलो. मनात कालवाकालव झाली. शेवटी भटजींचे दोन्ही खांदे धरून त्यांना बळेच खाली बसवले. चिवडेवाल्याला हाक मारली आणि सांगितले, बाबा रे, त्यांना किती पाहिजे तेवढा चिवडा दे. पैसे मी देतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल जाऊया गोष्टींच्या गावाला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका गोष्टीसहित. धन्यवाद.